पण इकडं बाहेर शेतामध्ये आहे ना 2 बिबटे येतात रोज. तर आता पण आहे ना ते उसत गेलेले आहे ना बिबटे. आज आपल्या शेतमाळ्यामध्ये सुंदर अशी पनीरची भाजी आणि अंगत पंगत धरून पटांगणात बसलो होतो जेवायला. आपल्या मनीचं तर रोजच झालंय आता दारामध्ये उंबरठ्यामध्ये अशा पद्धतीने ती अलखत पलखत घालून बसत असते पहा मस्त अशी. तर एवढंच काय झालंय रोजच काही ना काही फंक्शन आणि लग्न सुरूच आहेत. म्हणजे दिवसभर 2-3 वेळेस तरी साड्या बदलितोय आम्ही आहे का नाही दिवसभर म्हणजे लग्न परत कुठंतरी जाणं होतंच. काल जागरणाला गेलो होतो, आज परत आता इकडं चाललो, काही ना काही सुरूच आहे तर आता आवरलं आहे आमचं. घड्याळात पहा संध्याकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघालो आहे अरुणभाऊच्या मळ्यामध्ये. कारण आज आहे अरुणभाऊची स्वातीची ॲनिव्हर्सरी. तर मग चला त्यांचा फोन आला होता तर थोडंसं छोटंसं एन्जॉय करायचं आहे. तर मग आता जाणार आहोत आम्ही. आणि आज आमचा अरुषांग गेला आहे पुण्याला मामाबरोबर सुट्टीला आणि ऋग्वेद पण इथं गेला आहे मामाकडं. तर आम्ही तिघंच आहोत. तर आता म्हटलं जाऊया आता केक कापायला. तर चला आता तुम्हाला पण आमच्याबरोबर घेऊन जाते. तर गावात इथं आलेलो आहोत आता रेणुका केक शॉपी आणि बेकरीमध्ये. वा वा कसं काय चाललंय मग? भरपूर सामान भरलं. तर इथं आमच्या गावामध्ये आहे ना रेणुका केक शॉपी झालेली आहे माझ्या भावाची भाऊजाईची. तर बघा खूप मस्त रिस्पॉन्स भेटलाय त्यांना. घरीच केक तयार करते मनीषा. आणि आज ॲनिव्हर्सरीचा केक पण आम्ही पहा इथंच घेतलाय. अगं छान आहे चव. आम्ही आता किती केक घेतले. चव एकदम मस्त आहे. हा त्यांचं अचानकच ठरलं. नाही आता ऋषांचा नाही का 17 मनीषाने ना मस्त असं केक केलाय पहा ॲनिव्हर्सरीचा. आणि काल पण आम्ही पाहिलं बरं का ते जेसीबीचा केक केला होता. कोणीतरी जेसीबी घेतला असं नाही म्हणजे त्याच्याकडे आवडत होता का. म्हणजे जेसीबीचा केक पण काल पाहिला. मस्त रिस्पॉन्स आहे ना. रिस्पॉन्स छान भेटला आणि क्वालिटी सगळ्या जण म्हणतात एकदम छान आहे. घरी केक तयार करते ना. आज ते मावा केक केले होते मी ते म्हणजे आलेच गेले 5 मिनिटं राहिले नाही. ते साधी बटर केक बरेच जणांना बटर केक पाहिजे असते त्याला ट्राय म्हणजे समजा ट्राय चाललंय आता आम्ही ॲनिव्हर्सरीला केक घेतला मनीषाकडं. 2 तासात बोलून दिला. तर आमच्या गावामध्ये ना पहिलीच ही केक शॉपी आहे. म्हणजे घरगुती केक तयार करून मनीषा इथं विकायला ठेवते. तसे भरपूर बेकरी आहेत गावामध्ये पण घरगुती केक कुठंच मिळत नाही. सगळे घरी बनवलेले असतात. सगळे केक ती घरी बनवते. ऑर्डरनुसार डिझाईन जशी पाहिजे तसं कलर कॉम्बिनेशन सगळं बनवते. जसं सांगितलं तसं बनवते. श्रीखंड पाहिजे लई कडक झालेलं आहे का ती. कडक नाही मला पण त्याचा तुकडाच झाला आधी. कशाला लहान होतं तेव्हा पण नाही केलं. मग आता करायचं एन्जॉय. कुल्फ्या आणले. चला कुल्फ्या खायला अगोदर नंतर करू मग. ते ना विरघळून जाईल. ते फ्रीज चालू नाही ना. नाही फ्रीज नाही चालू व्यवस्थित. दूध काढीत आहेत बाई आणते. हां व्यवस्थित नाही चालू तुमचं फ्रीज. घ्या चल येड्या नाही करू चाल. तर फ्रीजला व्यवस्थित लाईट नसते. इकडं लाईट डिम असते त्यामुळं फ्रीज चालत नाही. तर आम्ही कुल्फ्या आणल्या होत्या मावा कुल्फ्या. म्हटलं विरघळच्या अगोदर सगळ्यांनी खाऊन घ्या. पण वाघ्याला पण कुल्फी हवी होती आणि माझ्या हातातून तो ओढायचा प्रयत्न करत होता पहा कुल्फी. इकडं बाळकृष्ण आणि अरुणभाऊ काढतात दूध गाईचं. तर तिथपर्यंत सुद्धा मला वाघ्याने व्यवस्थित जाऊन दिलं नाही पहा. याला तरी काय करावं बाबा.
तुला दिसला का बिबट्या? हा, जात जाऊ नको बरं का तिकडं वावरात. वाचलं ते. पळत असेल लगे दिसल्यावर डोळे. बाई त्या कुत्रीचं पिल्लं नेलं होतं. ती कुत्री आहे ना रात्रभर भोकायची. तर आम्ही इथं ना अंगणामध्ये बसलोय बरं का, मस्त हवेला. पण इकडं बाहेर शेतामध्ये आहे ना 2 बिबटे येतात रोज. तर आता पण आहे ना ते उसत गेलेले आहे ना बिबटे. तर आता ही शेतातली लाईट असती ना, ही पण कधी कधी जाती. आणि 2 बिबटे इकडं रोज येतात रोज. म्हणजे बाहेर बसायच सुद्धा आता लागणे राहिला, इतकं शेतकऱ्यांचं अवघड झालेलं आहे पहा. वाघ्या पण आता इतकं सावध झालाय ना, नुसते डोळे तिकडून चमकले तरी वाघ्या इकडे लगेच भोकायला लागतो. तर ज्योतीचा आणि स्वातीचा चाललाय स्वयंपाक. आणि श्यामचं आणि बाळकृष्णाचं थोडंसं डेकोरेशन सुरू आहे. तर चला आमच्यातच एन्जॉय करणार आहोत, थोडंसं केक कापून ॲनिव्हर्सरी. तर मनीषाच्या दुकानातून केक आणला आहे, रेणुका केक शॉपीमधून. तर मस्त चव आहे बरं का एकदम. तर छान चालली त्यांची केक शॉपी पण. घरीच केक तयार करते आणि विकायला ठेवती ती. तर जसे ऑर्डर येते ना त्याप्रमाणे ऑर्डरप्रमाणे ती केक आहे ना बनवून देते. तर आज आहे आपल्या भाऊरायाची आणि स्वातीची 24वी ॲनिव्हर्सरी. तर बघा इतका सुंदर असा केक मनीषाने बनवलेला आहे पहा. तर तुम्हाला आहे ना भाऊरायाच्या लग्नाची स्टोरी सांगते पहा. तर ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ पण एन्जॉय करा आणि आपल्या भाऊरायाच्या लग्नाची स्टोरी पण ऐका. तर आम्ही 4 बहिणी आहोत, आमचा एकुलते एक भाऊ आहे. तर 2002 साली म्हणजे ते दिवस पण तेव्हा असे होते का तेव्हा असं जास्त काही हे नव्हतं, म्हणजे पैसा पण भरपूर नव्हता आणि काही नव्हतं. तर अचानक भाऊरायाचं आहे ना लग्न ठरलं. म्हणजे त्यावेळी आहे ना काय व्हायचं, अचानक म्हणजे लग्न करून आणायचे. नवरी मुलगी बघितली ना तर लगेच म्हणायचे हा चला लग्नाला. तर कोणी येऊ किंवा नाही येऊ. आणि अचानक कोरोनासारखं दिवस होते ते पण असेच. आणि अचानकच भाऊरायाचं लग्न ठरलं आणि सर्व गडी माणसं आहे ना लग्नाला गेले पहा. तर माझी आई, मी, सगळ्या बहिणी, फक्त माझी 3 नंबरची एक बहीण आहे ना ती स्वातीच्याच गावाकडं आहे. तर त्याच्यामुळं ती लग्नाला आली होती आणि आम्ही सर्व घरीच होतो. श्याम लहान होता, श्याम तेव्हा असन 5वी 6वीला. तर तो मात्र मामाच्या लग्नाला गेला होता लटकून मामाला. आणि बाकी सर्व गडी माणसं गेले होते लग्नाला. तर आमच्या सर्व घरची मंडळी ही फक्त गडी माणसंच लग्नाला गेले होते. तर आता आम्हाला बहिणींना आहे ना काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं. तर मग त्याचे मित्र पण, अरुणचे मित्र पण नव्हते. तर मित्रांना तेव्हा फोन पण नव्हते, काहीच नव्हतं, कॉन्टॅक्ट करायचं काही साधन पण नव्हतं. पण जाता जाता त्या मित्रांना कळालं होतं का अरुणचं लग्न आहे. तर मग ते ना मळ्यामध्ये आले आमच्याकडं. म्हणे काय भानगड आहे, अचानक कसं लग्न ठरलं असं तसं. पण आता आम्ही पण जास्त काही याच्यावर म्हणजे बोलणार नव्हतं, आम्हाला माहीतच नव्हतं अचानकच लग्न ठरलं. तर म्हटलं जाऊ द्या, आता अचानकच लग्न ठरलं, तो गेलाय, पण आता मागची तयारी आपल्याला कशी करायची आहे. तर भली मोठी यादी करून आहे ना मी अरुण भाऊच्या मित्रांच्या हातात दिली आणि म्हटलं आता गावामध्ये जाऊन आहे ना DJ लावा, बँड बाजा लावा आणि मला एवढं सामान किराणा सगळा आणून द्या. तर अशा पद्धतीने ना संध्याकाळच्या वेळेस एकदम अरुण भाऊचं लग्न झालं होतं बरं का. त्यानंतर साधारण 10 10:30ला नवरदेव नवरी ना घरी आले. तर तोपर्यंत आहे ना मी सगळं इकडं DJ पण ठेवला होता बुक करून. आणि नवरदेव नवरी घरी आल्यानंतर लगेच वरात काढली आणि गावामध्ये टोलेजंगाशी वरात पण झाली. आणि त्यानंतर 15 दिवसांनी आम्ही कार्यक्रम ठेवला आणि मी पुन्हा नवरीला मेहंदी लावली, पुन्हा नवरी सजवली, पुन्हा नवरी नवरदेवाला मुंडवळ्या बांधल्या. फोटो काढलाय, झालं ओके. ओके. आणि खूप सुंदर असं फोटो सेशन केलं, व्हिडिओ काढले आणि आम्ही देवदर्शनाला गेलो. तर अशा पद्धतीने अरुण भाऊचं लग्न झालेलं आहे पहा. तर एक आगळी वेगळी स्टोरी आहे त्याच्या लग्नाची. आणि आता 5-7 वर्षापासून ॲनिव्हर्सरी मस्त अशी करतात ते. तर यांच्या जीवनातल्या या सुखी संसारावर 2 मस्त फुलंही फुललेत. आणि प्राजू पण आता जॉबला लागली, भैयाही त्याच्या बिझनेसला लागलाय. तर सर्व काही व्यवस्थित आहे पहा, आता मस्त चाललंय. आनंदात गेले ना, सुखी संसाराचे 24 वर्ष पार केलेत, आहे का नाही.
बरंय बरंय, मस्त. आपला जोडीदार प्रेम करणारा पाहिजे आणि सासरची माणसं ही लक्ष्मीचा रिस्पेक्ट करणारी पाहिजे, तर सुखी संसार होतो. पहा, लग्नामध्ये तुम्ही किती खर्च करता याला अजिबात महत्त्व नाही. तर चला आता आमच्या तसं छोटासा बड्डे ॲनिव्हर्सरी एन्जॉय केली. घड्याळात वाजलेले आहे 10:30. आता केक खातो आणि मस्त असा जेवणाचा आनंद घेतो. खा केक. समोरच्या ओट्यावर मस्त अंगत पंगत धरून आम्ही जेवायला बसलो. मस्त असं हवा येत होती, थंडगार छान, आणि गप्पा मारता मारता सर्वांचे मस्त अशी जेवणं झाली. तर 12 वाजेपर्यंत पुन्हा आमच्या गप्पा झाल्या. तर मस्त असं ॲनिव्हर्सरी एन्जॉय झाली. पहा, तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.